तर मी पूनम संकपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या होळीच्या पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे होळीचा. तर होळीसाठी मला बनवायची होती पुरणपोळी. तर कसं होतं ना, म्हणजे सकाळपासून जी एनर्जी असते ना ती संध्याकाळपर्यंत टिकवणं खूप मुश्किल होऊन जातं. माझ्यासाठी तरी खूप मुश्किल होऊन जातं. म्हणजे सकाळी मी जे सुरुवात करते ना, तर मला असं वाटतं की चला माझं शेवटपर्यंत नीट होईल. पण संध्याकाळच्या वेळेला जे जरुरी काम असतं ना ते करण्यासाठीच मी नेहमी थकलेली असते. तर माझं पण पुन्हा आज तसंच झालं. माझं नेहमी असंच होतं, म्हणून मी आज विचार केलेला की आज चला सकाळपासूनच सुरुवात करूया, म्हणजे संध्याकाळी आपल्यामध्ये एनर्जी राहील आणि आपण होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी आरामाने आणि खुशीने जाऊ. तर तसं मला असं वाटलेलं. पण मग मी सुरुवात म्हणून सकाळीच केली होती स्वयंपाक करण्यासाठी. तुम्हाला तर माहिती आहे सणवार असले म्हणजे कामं खूप जास्त असतात आणि मग पूर्ण दिवस त्यातच निघून जातो. तर मी सुरुवात केली सकाळी, पण ते करेपर्यंत मला आहे ना संध्याकाळ झाली. तर होळीचा जो स्वयंपाक होता तो करायचा होता, म्हणजे पुरणपोळी वगैरे. तर पुढे तुम्हाला दिसेलच की मी काय काय स्वयंपाक बनवलेला आहे. तर मी सगळ्यात अगोदर सुरुवात केली डाळ शिजवण्यापासून. तर मी काही डाळ कुकरमध्ये शिजवत नाही, त्यामुळे मला डाळ शिजवणं आणि ती थंड होणं खूप जरुरी असतं. त्यामुळे मग मी सकाळी डाळ शिजवायला घातली. त्याचबरोबर मग नाश्ता वगैरे सगळं होईपर्यंत डाळ माझी शिजून आणि थंड पण झालेली होती. त्यानंतर मग मी सुरुवात केली पुढच्या कामाला. तर पुढची कामं करता करता मला झाली संध्याकाळ. तर माझं नेहमीच असं होतं की मी सकाळी सुरुवात केली तरी पण मला संध्याकाळी खूप म्हणजे खूप माझी एनर्जी पूर्ण संपूनच जाते संध्याकाळी. आणि जे मला जरुरी असतं की मी रेडी होणं किंवा खाली होळीला पुरणपोळीचं नैवेद्य घेऊन जाणं, यासाठी आहे ना मी मग नेहमी खूप थकलेली असते आणि मग माझी ती इच्छा पण होत नाही. पण मी आज शेवटपर्यंत मी माझी एनर्जी जी आहे ती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघूया आता पुढे काय होतं आहे ते तुम्हाला कळेलच. तर माझं चाललेलं होतं पुरणपोळी बनवण्याचं काम. तर पुरणपोळीसाठी मी हे परतत आहे पुरण जे आहे ते माझं झालेलं आहे रेडी. त्याचबरोबर मी साईडला ठेवलेली आहे दुसरीकडे बनण्यासाठी आमटी. तर आमटी ही पण पुरणपोळीच्या जेवणामध्ये आमटी तर असतेच, म्हणून मग दुसरीकडे आमटी ठेवली. काय नाही, एक बरोबर दोन दोन कामं केले की ते कामं लवकर लवकर होतात. आणि तसेच केल्याशिवाय चैन पण पडत नाही आपल्याला, कारण आपल्याला सवय असते एक काम घेऊन बसलं की मग ते लवकर होत नाही. तर असंच काही माझंही चाललेलं होतं. तर माझी एनर्जी जी आहे ती मी संध्याकाळपर्यंत टिकवण्यासाठी माझी खूप खूप मेहनत चाललेली होती की मी जेवढं लवकर होईल हे एवढं आवरून आणि थोडं जरी मी रेस्ट केलं ना तरी पण मला मग संध्याकाळी थोडी एनर्जी राहील. तर तुमच्याबरोबर पण असंच होतं का? मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याबरोबर माझ्यासारखं होतं का, की संध्याकाळी जेव्हा आपल्याला जे मेन काम असतं करण्याचं ते करण्यासाठी जायला बिलकुल अंगामध्ये ताकद राहत नाही. असं वाटतं की नको आता जेवढं झालं तेवढंच बस झालं आणि पुढचं काही करायलाच नको. तर माझी बघा बरोबर माझी दुसऱ्या साईडला आमटी देखील शिजायला ठेवलेली होती. तर आमटी जोपर्यंत आटते, हे जे पाणी असतं डाळीचं ते पाणी आहे, त्यामुळे मग ते आटवायचं असतं. म्हणून मग मी दुसरीकडे आमटी पण फोडणी देऊन ठेवलेली होती, जेणेकरून माझं पुरण होईपर्यंत आमटी पण माझी आटून आणि हे होईल. त्याचबरोबर मी लगेच घेतलं पीठ मळायला. तर हे जे आहे पुरणपोळीसाठी मी पीठ मळत होते. तर मी जेवण बनवत होते, आमच्या घरात आहेत 6 माणसं. तर 6 माणसांचा माझा हा स्वयंपाक होता. तर तोच माझा चाललेला होता आणि माहिती नव्हतं की म्हणजे पुढे कोणी हेल्प करेल की नाही हे पण मला माहिती नव्हतं. त्यामुळे मग माझी मी सुरुवात केली आणि आपण आपलं केलेलं असतं ते लवकर लवकर करून संपवणं हेच आपलं हे असतं, ध्येय असतं की आपण जे सुरुवात केली आहे ते लवकर लवकर करूया. काय ना, कोणाच्या भरोश्यावर बसलं नाही की जास्त त्रास होत नाही, कोणाकडून अपेक्षा ठेवली नाही की जास्त त्रास होत नाही. हे मी आता मनात ठरवून चाललेली आहे की कोणाची अपेक्षा करायची नाही. जेवढं होईल तेवढं आपण आपलं करून आणि मोकळं व्हायचं, म्हणजे काय त्रास होत नाही. अपेक्षा ठेवल्यानंतर नेहमी त्या भंग झाल्या की खूप त्रास होतो. त्यामुळे मग अपेक्षाच ठेवल्या नाही की त्रास पण होत नाही. तर तसंच काही माझंही चाललेलं होतं. नेहमीसारखं मला आज माझा मूड लास्टला खराब करून घ्यायचा नव्हता, जेणेकरून मला शेवटला बिलकुल हे होऊ नये. तर मस्त असं पिठाचा गोळा माझा मळून झालेला आहे. गोल 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 करून मी तो त्याला ठेवलेला आहे. आणि आत्ता पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे. तर पुढचं काम आता तुम्हाला दिसेलच मी काय करत आहे त्याप्रमाणे. आता माझं पीठ मळून झालेलं आहे. काय ना, पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये पीठ अगोदर मळून ते जर मुरण्यासाठी ठेवलं ना तर पुरणपोळ्या खूप चांगल्या बनतात, मऊ मऊ होतात. त्यामुळे मग मी पीठ अगोदर मळून मग बाकीचे जे कामं असतात ते करत असते. त्यामुळे मग माझं पीठ मस्त मऊ होतं. तर आता मी आमटी पण माझी शिजून झालेली आहे, शिजून म्हणजे आटवून झालेली आहे. त्याचबरोबर मी त्यामध्ये आता घातलेली आहे कोथिंबीर. आणि आमटीला काय कट आला आणि आमटीचा सुगंध जो घरात सुटलेला होता ना, मला तर असं वाटत होतं की मी आत्ताच जेवू. पण काय करणार ना, होळीला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही. त्यामुळे मग मी
त्याची वाट बघत होते की होळीला नैवेद्य दाखवल्यानंतर. तर बघा मला तर आमटीला बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं होतं आणि तिचा खूप मस्त असा खूप छान सुगंध घराभर सुटलेला होता आणि खूप छान असं वाटत होतं. तर आता तेवढं झाल्यानंतर मग वारी आलेली आहे भांड्यांची. तर आता मी विचार केला चला तर आता भांडी घासून आणि थोडंसं किचन मोकळं केलं की बरं होईल. आत्ता ही माझी आहे ना दिवसभरातली ही माझी 4थी बारी होती की मी भांडी घासत होते. मला हे समजत नाही की या भांड्यांना एवढा जोर कुठून येतो की हे भांडी संपतच नाहीत. अरे दिवस संपतो पण भांडी काय घरातले संपतच नाहीत. तर असं तुमच्याकडे पण असेलच मला माहिती आहे, कोणाला चुकत नाही आहे. तर तेच माझं पण चाललेलं होतं की मी विचार केला पहिलं आता नंतर मग खूप भांडी पडण्यापेक्षा आता बेसिन ऑलरेडी भरलेलं होतं म्हणून मग विचार केला चला पहिलं भांडी घासून आणि भांडीच मोकळी करून घेऊया. त्यामुळे मग भांडी घासायला घेतली. तर भांडी घासून झालेली आहे, किचन मस्त चकाचक करून झालं. चकाचक म्हणजे थोडंसं पुसून घेतलं, जास्त काही केलं नाही कारण लास्टला मला धुवायचं होतं कारण आज मी सकाळी किचन धुतलेलं नव्हतं. जस्ट पुसून आणि स्वयंपाक करायला घेतलेलं कारण ते पुन्हा खराब होतं म्हणून. तर त्यानंतर मग मी विचार केला चला लगेच पहिलं आपण पोळ्या करून घेऊया कारण मला पुढं जे बनवायचं होतं ते बनवायचं होतं पनीरची भाजी. पण माझं प्रॉब्लेम असा झालेला की पनीर बनवण्या अगोदर माझं आहे ना मिक्सर जे आहे ना ते नवीन मिक्सर आहे पण माहिती नाही त्याला काय होतं ते मध्ये मध्ये बंद होऊन जाते. तसंच माझं पुन्हा मिक्सरने दम तोडलेला होता आणि तो बंद झालेला होता, त्याची ट्रिप पडलेली होती. पण त्याची ट्रिप जी आहे ती आपण घरी हे करू शकत नाही. माझा अगोदरचा जो मिक्सर होता त्याचं बटन प्रेस केलं की ती ट्रिप पडलेली तो नीट व्हायचा. पण ह्याच्यामध्ये माहिती नाही काय प्रॉब्लेम होतो, याची ट्रिप पडली की याला तिकडे घेऊन जाण्याच्या पलीकडे पर्यायच नसतो. तर तसंच पुन्हा माझं झालेलं होतं आणि मला असा राग आलेला होता की मला आजच्या ह्या गोंधळामध्ये आणि हा दुसरा गोंधळ आलेला आहे. एक तर माझे मागचे कामं संपत नाही आहेत आणि हा दुसरा गोंधळ आला. पनीरची भाजी बनवायची होती आणि मिक्सरच हे झालं. तर माझी पोळी पण बघा काय मस्त टम्म फुगलेली आहे. तर मला पण असं ना जेवण बनवता बनवता खूप भूक लागलेली होती. पण करणार काय ना, आता खाल्लं की मग झोपण्यापलीकडे पर्यायच नाही राहत. त्यामुळे मग आपल्या मनाला कंट्रोल. आता तर मला व्हिडिओ बनवता बनवता म्हणजे एडिट करता करता देखील माझी पुरणपोळी बघून माझं मन असं करत होतं की मी आत्ता पण खाऊ. खूप मस्त मला खूप म्हणजे खूप छान सुगंध असा सुटलेला होता पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा आणि खूप छान वाटत होतं. तर पोळी बनवून झाली की त्यावर तुपाचा अधिकार हा असतोच. त्यामुळे मग मस्त असं तुपाने त्याला अंघोळ घातली पोळीला आणि मस्त अशी तिला दुमडून ठेवली. अशा ठेवल्या की पोळ्यांना मऊ मऊ राहतात, मऊ म्हणजे नरम राहतात, त्या कडक होत नाहीत. त्यामुळे मग मी नेहमी असंच करते. तर मला फायनली मदत भेटलेली आहे. तुम्हाला जो हात दिसलेला आहे तो आमच्या ताईंचा आहे. तर त्यांनी मला पुरणपोळ्या बनवण्यामध्ये पोळी लाटण्याची मदत त्यांनी केलेली आहे. त्यामुळे मला तेवढा पण आराम खूप झाला. तर तेवढं त्यांनी केलेलं होतं. मला पुरणपोळ्या आहे ना लाटून आणि भाजायचं म्हटलं की मग तो तवा खूप जास्त हे होतो. त्यामुळे मग एक जणाने लाटलं आणि एक जणाने भाजलं की मग त्या चांगल्या बनतात, जळत नाहीत, काही होत नाही. तर त्यानंतर मग मला बनवायचं होतं पनीर. तर विचार केला सकाळपासून आपलं तोंड दाखवलेलं नाही म्हणून थोडं तरी आपलं तोंड व्हिडिओमध्ये दाखवावं. तर माझा अवतार बघा आजचा असा झालेला होता. कोण म्हणेल का आज होळी आहे आणि माझा अवतार बघा केसामध्ये सकाळी जे धुतले आणि झाडलेले आहे ते तसेच बांधलेले आहे. त्यांना मी काहीसुद्धा केलं नाही, ओलेच्या ओले तसेच्या तसेच होते. आणि जस्ट मी सकाळी आंघोळ करून जी किचनमध्ये आलेली होती ती फक्त मी नाश्ता करण्यासाठी बाहेर गेलेली होते कारण मला माहिती होतं की मला संध्याकाळ होईल तरी माझी कामं संपणार नाहीत. तर मिक्सरने मध्ये दम तोडल्यामुळे मग मी आज विचार केला चला आज जे पनीर आहे ते आपण साध्या सोप्या पद्धतीनेच बनवूया. फक्त कांदा मिरची वगैरे असं कापूनच मी पनीर बनवणार होते. तर पनीर बनवण्याची तयारी आता माझी चाललेली आहे आणि आता मी बनवणार आहे पनीर. तर मिरची आणि अद्रक हे जे मला आहे याची पेस्ट करायची होती, अद्रक लसूण आणि टॉमॅटोची. तर ते काय आज मला झालं नाही. त्यामुळे मग मी काजू वगैरे पण काही घातले नाही, एकदम साध्या पद्धतीने बनवलं. फक्त अद्रक लसूण जे आहे ते खलबत्त्याने माझं काम केलेलं आहे सोप्पं. त्यामुळे मग खलबत्त्यामध्ये त्यांना घातलं आणि मस्त असं त्याचं बारीक पेस्ट करून घेतली. तर आता मी बनवत आहे पनीर. तर तुम्हाला जर पनीरची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी खूप साध्या पद्धतीने आणि पटापट बनवलं जेणेकरून मला जास्त वेळ वाट पण बघावं लागली नाही आणि माझं काम पण थोडंसं तरी हलकं झालं. नाहीतर पुन्हा पनीरच्या ग्रेव्हीसाठी ह्याच्यासाठी खूप वेळ गेला असता. पण ही खूप मस्त टेस्टी लागली भाजी. मला वाटलं नव्हतं एवढी टेस्टी लागेल पण खूप टेस्टी लागली ही भाजी देखील, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली होती तरी. दुसरीकडे मी ठेवलेला आहे भात. तर खूप सारा मेनू झालेला होता. तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसेलच की मी काय काय बनवलेलं होतं. तर कसं असतं ना घरामध्ये सून नावाची शेफ जेव्हा असते ना तेव्हा मेनू खूप वाढतात. तुम्हाला जर वाटलं मी माझ्या बोलण्यामध्ये जर तुम्ही सहमत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर असंच असतं नेहमी, म्हणजे आता तुम्ही समजून गेले असाल.
तर घरामध्ये शेफ नावाची सून नावाची शेफ होती, म्हणून मग एवढे सारे मेनू वाढले. नाहीतर पुरणपोळीच्या जेवणामध्ये पनीरची भाजी ही कधीच ॲडेड नसते. पण काय करणार ना, एकेकाचे एक एक हे असतात. कोण पनीर खात नाही, तर कोणाचा काय प्रॉब्लेम असतो, त्यामुळे मग काय करायचं असतं. पुन्हा होळीच्या सणाच्या दिवशी छोट्या छोट्या गोष्टींहून कोणी रुसू नये, रागवू नये, ही सगळ्यांची हे असते. त्यामुळे माझंही तसंच होतं की पुन्हा पुढे कोणाचा मूड खराब होऊ नये, म्हणून मग मी बनवत आहे आता पनीरची भाजी. तर माझं किचनचा राडा तुम्हाला दिसतोच आहे, अजून मला तो पण काढायचा आहे. त्याचबरोबर मला मंदिर, म्हणजे मी काल नायराचा रिझल्ट असल्यामुळे मी अगोदरच्या दिवशीच नेहमी मंदिराचं काम करून घेत असते, जेणेकरून देवांना आंघोळ वगैरे घालून. पण आज माझं तेही झालं नव्हतं, मला ते देखील करायचं होतं. तर म्हणून मी लवकर लागले होते, जेणेकरून लवकर हे झालं की मग मी देवांना आंघोळ वगैरे घालून मंदिर पण नीट करून आणि पुढचं जे आहे देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्याचं काम करून घेईल. पण त्याला पण उशीर झाला. त्याला पण मला आज संध्याकाळ झाली, तरी पण मी केलं. संध्याकाळ झाली तरी मी देवांना आंघोळ वगैरे घातली आणि मग नंतर नैवेद्य दाखवला. तर काय नाही, ह्याच्यानंतर थोड्या वेळानंतर माझा जो आहे मोबाईल जो आहे तो शांत झाला होता, म्हणजे त्याची बॅटरी संपली होती, तो डेड झाला होता. त्यामुळे मग मी पुढचा व्हिडिओ जो आहे मंदिराचा वगैरे ते काही मी शूट केलं नाही. मी जस्ट फक्त पुढचं जे आहे लास्टला मी जेव्हा रेडी होऊन गेले तेच शूट करू शकले. बाकी मधलं मग मी घालवलं, कारण कामं काय किती ते संपत नाहीत. मोबाईलची बॅटरी संपली पण काम संपलं नव्हतं माझं, म्हणून मग मी पुढचं जे आहे ते शूट केलं नाही. फक्त पनीरच्या भाजीपर्यंत शूट केलं. त्यानंतर मग मी बाकीचं किचन वगैरे आवरलं, सगळं केलं आणि घर वगैरे स्वच्छ केलं. मंदिर वगैरे स्वच्छ करून मस्त आपली थोड्या वेळ म्हणजे 10 मिनटं मी थोडंसं बसले. त्यानंतर मग, कारण मला 3 माळे जे आहे ना हे उतरणं खूप कठीण होऊन जातं, त्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो. तर तसंच होतं मला 3 माळे उतरून जायचं होतं, त्यामुळे मला सगळ्यात जास्त टेन्शन आलेलं. काय ना, हातात ताट घेऊन जायचं असतं, त्यामुळे मला असं वाटतं ते पडलं वगैरे तर ती भीती असते. तर फायनली माझं पनीर आता बनवून झालेलं आहे. तर माझं पनीर जे आहे ते बनवून होत आलेलं आहे. तोपर्यंत साईडला माझा भात देखील शिजत ठेवलेला आहे, तो देखील शिजून तोपर्यंत होऊन जाईल, म्हणजे मग माझं पुढचं ते काम देखील होऊन जाईल. असे एकासोबत 2-2 कामं केले ना की 2 काय, मी तर 3-3 4-4 पण करते, कारण की आपल्याला जे आहे ते लवकरात लवकर आवरून आपण पण मोकळं आणि सगळेच मोकळे होऊन जातात, त्यामुळे मग तसं करावं लागतं. तर पनीरची भाजी मस्त अशी बनवून झालेली आहे आणि सगळ्यात टेस्टी, मला सुपर टेस्टी जी आहे ती पनीरची भाजी लागली. आणि आमटी खूप टेस्टी झालेलं होतं. सगळं जेवण सगळ्यांना आवडलं त्यामुळे. आणि मेन म्हणजे आज कुठल्याही भाजीमध्ये मीठ वगैरे कमी नव्हतं आणि सगळं टेस्टी होतं, म्हणजे कोणाचीही कमेंट आली नाही की मीठ कमी आहे वगैरे. तर मग मी नंतर मस्त अशी ही ग्रीन साडी नेसून आणि निघाले, कारण माझ्याकडे ना अशा प्लेन, म्हणजे अशा साध्या साड्या नाही आहेत माझ्याकडे. ज्या आहेत त्या सगळ्या काठापदराच्या वगैरे अशा डिझाईनच्या साड्या आहेत, त्यामुळे मग मला खूप कंटाळा आलेला. आणि मी ही साडी देखील बघा कशी नेसले, माझा पदर देखील नीटपणे मी लावला नव्हता. मला इतकं कंटाळा आलेलं, तर काय करू. पण काय करणार ना, आपलं शेवट जे आहे ते करणं जरुरी आहे, कारण हे तर महत्त्वाचं असतं. आपण याच्यासाठी तर नैवेद्य दाखवण्यासाठी तर एवढा सगळा स्वयंपाक केलेला, आणि तेच नाही केलं तर कसं होईल ना. म्हणून मग मी स्वतःला तेवढं हे केलं, तयार केलं, आणि मग मी थोडीशी साडी वगैरे नेसली. आणि थोडंसं म्हणजे, आणि माझं नेहमी असं असतं की मी ह्या किचनमध्ये दिवसभर राहिले की माझे केस असे चिपकू झालेले असतात, त्यामुळे मग ते काय ना मला खूप इरिटेट होतं. त्यानंतर मग मी मस्त अशी खाली गेले, तर बघा शिडे उतरता खूप परेशान झालेले होते. त्यानंतर मग मस्त असे होळीच्या इथे जाऊन मग होळीला नैवेद्य वगैरे दाखवला, होळीचं जे आहे दर्शन केलं. तिथे मस्त असं होळीच्या इथे खूप गेल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटलं की एवढ्या लोकांमध्ये गेलं, आणि तिथे होळीचा जो कार्यक्रम आहे तो खूप मस्त असा चाललेला होता. तर होळी जाळण्याचा कार्यक्रम जो आहे तो जो असतो आमच्याकडे, तो 12 वाजल्याशिवाय होत नाही. आणि माझ्यामध्ये तेवढे पेशन्स नव्हते की मी होळी जाळल्यानंतर जाऊन आणि तिथे हे करू किंवा होळी जाळण्यासाठी थांबू, हे माझ्यामध्ये थोडेही पेशन्स नव्हते. म्हणून मग मी जे आहे होळी उभी केलेली होती, तर मी जाऊन आपलं नैवेद्य दाखवला. तिथे जे दर्शन आहे होळीचं केलं, तिथे जे आपल्याला करायचं होतं पूजा वगैरे ती करून घेतली. आणि मग मी माझी मंदिरात जाऊन नैवेद्य वगैरे दाखवला आणि आलेले आहे. तर इथे मला नायराचे पप्पा बोलले, म्हणजे दीदीचे पप्पा बोलले होते की इथे 2 होळ्या होत्या, तर तुम्हाला जर दिसत असतील ना इथे 2 होळ्या, तर मला कमेंट करून सांगा. त्यांनी मला सांगितलं तू खाली गेलीस तर तरी तुला दुसरी होळी दिसली नाही का, तिथेच होती जवळ. तर मला तर दिसली नाही, मला एकच होळी दिसली. मी व्हिडिओमध्ये पण खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला तर दिसली नाही. तुम्हाला जर दिसत असतील 2 होळ्या तर नक्की मला कमेंट करून सांगा.
तर मस्त असं होळीचं आमचं नैवेद्याचा जो कार्यक्रम आहे तो जो झालेला आहे नैवेद्य दाखवून, तर खूप साऱ्या तिथे खूप साऱ्या बायका आलेल्या होत्या आणि त्यांची पण सगळ्यांची तेच चाललेली होती, होळीची पूजा वगैरे करणं. आणि हे बघा नायराला दगडं वगैरे टोचत होते, त्यामुळे मग नायरा पण येणं परेशान झालेली होती. आणि सगळ्यात जास्त म्हणजे नायराला तिथे जे असतात ते कुत्रे असतात, त्यामुळे मग नायरा खूप परेशान होऊन जाते त्या कुत्र्यांमुळे. तर मग हे उरले जे जे आहेत ना नैवेद्य, हे मला तिकडे मंदिरात दाखवायचे होते. तर मी होळीपाशी जे आहे ते नैवेद्य त्यांचं होळीसाठी आणलेले होळीला दाखवले आणि त्यानंतर मग मी मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवणार होते. तर मग मस्त आम्ही होळीला असं पाण्याचं जे आहे लोटा घेऊन दोघींनी हात पकडून आणि जे आहे ते राऊंड जे घालतात पाण्याचं पाणी घेऊन ते राऊंड आमचे झालेले आहेत. आणि मग आम्ही आता पुढची पूजा जी आहे ती आवरून झालेलं आहे. तर कसं होतं ना, म्हणजे होळी जाळल्यानंतर जर नैवेद्य दाखवायला गेलं ना तर खूप जास्त चटके लागतात आणि तिथे म्हणजे राऊंड मारणं तर पॉसिबल होत नाही. याच्या अगोदर मी अनुभव घेतलेला आहे ह्या गोष्टीचा देखील. त्यामुळे मग मी शक्यतो हेच ट्राय करते की होळी जाळण्या अगोदरच जाऊन नैवेद्य दाखवून आणि आपला हे करून यावं, पूजा वगैरे करून यावी. कारण नंतर खूप म्हणजे मला असे चटके म्हणजे आहे ना अक्षरशः डाग आलेले होते. म्हणजे साईडहून जे पाण्याचे राऊंड घातलेले होते ना होळी जाळल्यानंतर, तर ते मला डाग आलेले होते. त्यामुळे मग मला त्याची खूप भीती वाटते. तर मस्त अशी पूजा वगैरे करून झालेली आहे. इथे आता जायचं आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, जे आमच्या घराच्या जवळ म्हणजे बिल्डिंगच्या खाली. तर इथे बसलेल्या बायका होत्या, त्यांनी मग मला होळीचा जो त्यांनी कलर वगैरे आणलेला होता तो लावला आणि मग आम्ही गेलो मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये मला ह्या दुसऱ्या ताई भेटल्या. तर माझ्याकडे तर कलर नव्हता कारण मी घेऊन गेले नव्हते, म्हणून मग आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून आमची होळी सेलिब्रेट केली. कारण कलर नसल्यामुळे मग करणार काय ना. तर हे बघा हे डॉगी, ह्या नायरा त्यांना खूप घाबरते, म्हणजे तिला आवडतात देखील डॉगी आणि ती स्वतःच खूप घाबरते ह्या डॉगींना. त्यामुळे ती आहे ना इकडे तिकडे लपत राहते. मला तीच भीती असते की ती कुठे पडू नये म्हणून. चालताना ती बघत पण नाही इकडे तिकडे. तर मस्त असं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे देखील आम्ही नैवेद्य दाखवून आलेलो आहोत. तर माझं सगळं झाल्यानंतर मग आपलं मुलांचं कसं असतं ना, म्हणजे मुलींचं कसं असतं ना, आईने जे केलं ते बघून ते सगळं शिकत असतात. त्यामुळे मग तिचं पण चाललेलं होतं देवांना हळदी कुंकू वगैरे लावणं. त्यानंतर मग मी फक्त इथे विठ्ठल रुक्मिणीचंच मंदिर दर्शन केलं आणि तिथेच नैवेद्य दाखवला. पण तिचं मात्र तसं नव्हतं. तिने सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून आणि मग ती आलेली आहे. तर खूप छान वाटलं आजचा होळीचा. आणि तुमचा होळीचा काय राडा असतो किंवा पुरणपोळीच बनवता का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा. तर झालेलं आहे माझं दोन्ही काम झाले. तर मला माहिती होतं की मला फक्त 10 मिनिटांसाठी हे करायची आहे साडी. आणि मला हे पण टेन्शन होतं कारण मला जिथे जे